हॅलो फ्रेंड्स, लक्षवेध MPSC अँड कंबाईन या स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नवनाथ कदम आज एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. त्याचं नाव आहे लोकसंख्या विषयक धोरणे आयोग लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. याच्याशी संबंधित ग्रुप बी आणि सीला आयोगाने विचारलेले काही प्रश्न, त्याचबरोबर काय केलेले की त्यानंतर मी काही तयार केलेले प्रश्न आहेत ते प्रश्न पण याच लेक्चरमध्ये मी घेणार आहे. याच्यामध्ये एकूण 38 प्रश्न आहेत. 38वा जो प्रश्न आहे ना तो प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवणार आहे. ते लेक्चर बघून झाल्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर जरुरी असेल त्या ठिकाणी मी त्या प्रश्नांची एक्स्ट्रा माहिती देखील देणार आहे. त्यामुळे तुम्हाला या लेक्चरमधून एक्स्ट्रा काहीतरी मिळणार आहे. तसं जर बघितलं माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्या आधी आपण महाराष्ट्र आणि भारत जनगणना याच्याशी संबंधित आयोगानं ग्रुप बी आणि सीला विचारलेले 43 प्रश्न आपण बघितलेले आहेत. ते लेक्चर तुम्ही जर बघितलं नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लेक्चरची मी लिंक टाकत आहे. तिथून तुम्ही ते पाहू शकता किंवा माझ्या चॅनलला भेट देऊ शकता. आणि सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करू इच्छितो की जर तुम्हाला माझं जर हे लेक्चर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जे काय विद्यार्थी आहेत ज्यांनी माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे ज्या वेळेला मी नवनवीन व्हिडिओ लेक्चर अपलोड करत राहीन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तेव्हा चला मग आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया. याच्यामध्ये पटपट प्रश्न घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला पण बोर वाटणार नाही. पुढील 40 ते 45 मिनटं वेळ लागणार आहे. तेव्हा चला मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. याच्यातील पहिला प्रश्न आहे खालीलपैकी चूक विधान ओळखा. पहिले लोकसंख्या धोरण 1976 हे बरोबर आहे का? आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलं आहे. पहिले लोकसंख्या धोरण 1976 हे तर या ठिकाणी बरोबर आहे. दुसरे लोकसंख्या धोरण त्यामध्ये 1978 हे पण या ठिकाणी काय की 1978 नाही तर 1977 मध्ये आलं होतं दुसरे लोकसंख्या धोरण. आणि जे आता तिसरे लोकसंख्या धोरण म्हणा किंवा नवीन लोकसंख्या धोरण जे आहे ना ते 2000 मध्ये आलं होतं. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलं. या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर ही जो 2 आहे ना ते चूक आहे. 1978 नसून 1977 मध्ये काय झालं होतं की दुसरे लोकसंख्या धोरण आलं होतं. हे लक्षात असू द्या. त्यामुळे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2. आता पुढील प्रश्न आपण बघूया. डॅश रोजी कुटुंब नियोजन कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर राबवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 1 1950, 2 1952, 3 1955, 4 1960 तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 1952 हे काय की याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे काय की 1952 रोजी कुटुंब नियोजन कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरती राबवणारा भारत हा काय झाला की पहिला देश ठरलेला आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2. आता पुढील प्रश्न आपण बघूया. डॅश रोजी केंद्रात आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची स्थापना केली गेली. ऑप्शन नंबर 1 1960, 2 1962, 3 1964, 4 1966 तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 1966 रोजी काय झाली की भारतामध्ये म्हणजे केंद्रात आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची स्थापना केली आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. लोकसंख्याविषयक पहिले धोरणानुसार 1 मे 1976 पासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना पुढील बक्षिसे घोषित करण्यात आली. त्यासंबंधी बरोबर विधाने ओळखा आपल्याला असं म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 2 मुलावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना 150 रुपये हे विधान तर या ठिकाणी बरोबर आहे. विधान 2 3 मुलावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना 100 रुपये हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर विधान 3 बघूया आपण 4 किंवा अधिक मुलावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना 70 रुपये दिले जाणार हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. तर या ठिकाणी जर बघितलं ही ऑप्शन नंबर 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. लक्षात ठेवा या ठिकाणी याच्यामध्ये काय झाले की 1976चे जे काय 1976 मध्ये जे काय लोकसंख्या धोरण आलं होतं त्या धोरणानुसार काय केलं होतं की लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवावं म्हणून त्या ठिकाणी काय केलं होतं या ठिकाणी की जी काय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे जे काय जोडपं आहेत ना त्यांना काय केली होती की बक्षिसं जाहीर केली होती. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 2 3 मध्ये किती बक्षीस जाहीर केले होते त्या ठिकाणी दिलेलं आहे.
त्यानंतर आपण पुढे 1977 मध्ये काय झालं ते पण आपण पुढे बघणारच आहोत. पण या ठिकाणी 1976च्या लोकसंख्याविषयक धोरणाविषयी लक्षात ठेवा. त्या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांना या ठिकाणी बक्षिसं जाहीर केली होती आणि ती किती मुलावर किती रुपये बक्षीस होतं ते पण या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4. चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. डॅश रोजी कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे करण्यात आले. ऑप्शन नंबर 1 1978, 2 1977, 3 1976, 4 1975. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 1978. म्हणजे काय झालं की 1977 मध्ये काय झालं त्या ठिकाणी मोरारजी देसाई यांची काय केली की सरकार आलं होतं, पंतप्रधान झाले होते, बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं की 1978 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं नाव बदलून त्यांनी काय केली की कुटुंब कल्याण कार्यक्रम असं कधी केलं, 1978 मध्ये केलं. म्हणून याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया. डॅशच्या लोकसंख्याविषयक धोरणात मुलीचे विवाहाचे वय 18 व मुलाचे 21 वर्ष कायदेशीर करण्यात आले. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. ऑप्शन बघूया. पहिले लोकसंख्या धोरण 1976, दुसरे लोकसंख्या धोरण 1977, तिसरे लोकसंख्या धोरण किंवा नवीन लोकसंख्या धोरण 2000 आणि ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे याच्यामध्ये जर पहिलं ऑप्शन नंबर 2 दुसरे लोकसंख्या धोरण 1977 होतं. या धोरणामध्ये काय केलं की मुलीचं विवाहाचं वय 18 वर्ष आणि मुलाचं विवाहाचं वय 21 वर्ष कायदेशीर करण्यात आलं. लक्षात ठेवा, कायदेशीर करण्यात आलं. याच्या आधी जी काय पहिलं लोकसंख्या धोरण होतं 1976 मध्ये, त्याच्यामध्ये पण मुलीचं विवाहाचं वय 18 वर्ष होतं आणि मुलाचं विवाहाचं वय 21 वर्ष होतं, परंतु ते कायदेशीर केलं नव्हतं. आणि ज्यावेळेला दुसरं लोकसंख्या धोरण मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळामध्ये आलं, जनता सरकारची सत्ता होती, जनता सरकारचं ते पंतप्रधान झालं होतं, त्यांनी काय केलं या दुसऱ्या लोकसंख्या धोरणामध्ये काय केलं की मुलीचं विवाहाचं वय 18 आणि मुलाचं 21 हे कायदेशीर केलं. आणि याच कधी केलं या दुसऱ्या लोकसंख्या धोरण 1977 मध्ये. आणि ही कधी केलं होतं 1978 मध्ये केलं होतं ना. 1978 मध्ये काय झालं की बालविवाह कायदा, लक्षात ठेवा, बालविवाह कायदा 1978 मध्ये आला होता. हा कायदा झाल्यानंतर काय झालं की या धोरणामध्ये काय केलं की हे कायदेशीर केलेलं आहे, एवढं लक्षात तुम्ही ठेवा. म्हणजे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2. आता पुढील प्रश्न आपण बघूया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार खालीलपैकी कोणते उद्दिष्ट निश्चित करण्यात आली होती. आता या ठिकाणी जर ऑप्शन नंबर 1 याच्यामध्ये नुसार खालील कोणती उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. ऑप्शन नंबर 1 आपत्कालीन तात्कालिक उद्दिष्ट, मध्यमकालीन उद्दिष्ट, 3 दीर्घकालीन उद्दिष्ट, वरील सर्व. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 हे काय, तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. लक्षात ठेवा, नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आहे ना, त्या 2000च्या धोरणावरती त्याचं 3 उद्दिष्ट होती. एक म्हणजे अल्पकालीन उद्दिष्ट होतं, म्हणजे ताबडतोबीचं उद्दिष्ट होतं, म्हणजे 2002 पर्यंत त्या अटी पूर्ण करायच्या होत्या. आणि त्यानंतर मध्यमकालीन उद्दिष्ट होतं ते म्हणजे 2010 पर्यंत, म्हणजे पुढील 10 वर्षात, म्हणजे 2010 पर्यंत. आणि त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्ट जे होतं त्याच्यामध्ये 2045 पर्यंत भारताची लोकसंख्या स्थिर ठेवणं हे दीर्घकालीन उद्दिष्ट होतं, बरोबर आहे. अशा प्रकारचे 3 उद्दिष्टे काय केली होती की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये निश्चित केली होती. आणि याच धोरणावरती जवळजवळ 80 ते 85% प्रश्न हे अल्पकालीन उद्दिष्ट कुठली आहे ती, किंवा ताबडतोबीचं उद्दिष्ट कुठलं आहे, मध्यमकालीन उद्दिष्ट कुठलं आहेत, त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्टे कुठले आहेत, याच्यावरतीच 80 ते 85% प्रश्न याच्यावरती विचारले जातात. त्यामुळे ही जी उद्दिष्ट कुठले आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व उद्दिष्ट याच्यामध्ये निश्चित करण्यात आली होती. तर पुढील प्रश्न आपण बघूया. या ठिकाणी प्रश्न बसत नाही, बघूया आधी वाचूया तरी. चूक विधान आपल्याला ओळखायला सांगितले. याच्यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संबंधित चूक विधान ओळखा. एक अल्पकालीन उद्दिष्ट काय होतं 2002 पर्यंत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा पुरवणे, हे या ठिकाणी बरोबर आहे. याच्यामध्ये अल्पकालीन उद्दिष्ट होतं 2002 पर्यंत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा पुरवणे, त्याचबरोबर संतती प्रतिबंधक साधनांचा वापर करणे पण हे अल्पकालीन उद्दिष्टामध्ये आहे. त्यानंतर लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे हे पण हे काय की अल्पकालीन उद्दिष्टामध्ये आहे. हे अल्पकालीन उद्दिष्ट 2002 पर्यंत.
त्यानंतर मध्यमकालीन उद्दिष्ट त्याच्यामध्ये 2010पर्यंत एकूण जनन दर 2.1 पर्यंत खाली आणणं. हे बघा टक्के म्हणलं या ठिकाणी 2.1%. 2.1% म्हणजे काय, 100ला 2.1%. इथं विचारलं जाईल 1000 म्हटलं तर 1000 म्हटलं तर 21पर्यंत खाली आणणे. काय 21पर्यंत खाली आणणे या ठिकाणी टक्केमध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला विचारलं जाईल मध्यमकालीन उद्दिष्ट 2010पर्यंत एकूण जनन दर 1000 21पर्यंत खाली आणणं, असं देखील या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. 21पर्यंत खाली आणणं. आणि टक्क्यामध्ये जर विचारलं या ठिकाणी जर बघितलं तर ते 2.1% खाली आणणं हे विधान पण या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्ट 2050पर्यंत भारताची लोकसंख्या स्थिर करणं हे या ठिकाणी विधान चूक आहे. कारण 2050पर्यंत नाही तर 2045पर्यंत काय की या ठिकाणी भारताची लोकसंख्या स्थिर करणं हे काय की भारताचं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. याच्यामध्ये दीर्घकालीन उद्दिष्टे अजून बरीचशी आहेत. त्याच्यामध्ये सार्वत्रिक लसीकरण आहे, कारण का लसीकरण काय 1-2 वर्षामध्ये पूर्ण होत नाही, त्याच्यामध्ये अनेक वर्ष लागतात. सार्वत्रिक लसीकरण आहे. त्यानंतर काय की प्रसूतीचं प्रमाण आहे, ती जी काय संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 80%वर आणणं. त्यानंतर की तज्ज्ञ डॉक्टराकडून प्रसूती 100% करून घेणं. त्यानंतर शाळेतील काय की अजून की माध्यमिक शाळेतील काय की शाळेतील गळतीचं प्रमाण आहे ना 20%च्या आत आणणं. अशा प्रकारची काय की दीर्घकालीन उद्दिष्ट आहे ते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चौथं ऑप्शन बघायची गरज नाही. या ठिकाणी आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, कारण ते चुकीचं आहे. 2045पर्यंत भारताची लोकसंख्या स्थिर करण्याचं उद्दिष्ट आहे, हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 डॅश समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. ऑप्शन नंबर 1 भोर समिती 1943, 2 करुणाकरण समिती 1991, 3 डॉक्टर M.S. स्वामीनाथन समिती 1993, 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे डॉक्टर M.S. स्वामीनाथन समिती 1993च्या आधारावरती राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 एक आहे की या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. चला मग आता पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी चूक विधान ओळखा. ऑप्शन नंबर 1 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 15 फेब्रुवारी 2000 रोजी जाहीर झाले. या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये ही तारीख जी आहे ना 15 फेब्रुवारी 2000, तर हे बरोबर आहे. या ठिकाणी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे ना 15 फेब्रुवारी 2000 रोजी जाहीर झालं होतं. ऑप्शन नंबर 2 11 मे 2000 रोजी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली, हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. त्यानंतर 11 मे 2000 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन झाला, हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. याच्यामध्ये 11 मे 2000 लक्षात ठेवा, 11 मे 2000 आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 15 फेब्रुवारी 2000 रोजी काय ते जाहीर झालं. आणि 11 मे 2000 रोजी काय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली काय झाले की राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन केला होता. आणि त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य होते, 100 सदस्यांचा हा आयोग होता. लक्षात ठेवा, भारताची लोकसंख्या 100 कोटी कधी झाली, 11 मे 2000 रोजी झाली. त्याच दिवशी काय केले की 100 सदस्यांचं एक आयोग स्थापन केला, लोकसंख्या आयोग स्थापन केला होता. कोणाच्या अध्यक्षतेखाली, अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता. आणि लक्षात असू द्या, लोकसंख्या आयोगाचा अध्यक्ष कोण असतो, हे पंतप्रधानच असते. स्थापन केला. आणि ऑप्शन नंबर 4 दिलं आहे, यांच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटींचा लोकसंख्या स्थिरीकरण निधीची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. या ठिकाणी 100 कोटी रुपयांचा काय केलं की या ठिकाणी लोकसंख्या स्थिरीकरण निधीची स्थापना करण्यात आली. तो ऑप्शन नंबर 4 पण या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं वरील सर्व विधान या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे या प्रश्न आपल्याला या ठिकाणी चूक विधान ओळखायला सांगितलं होतं, परंतु याच्यामध्ये एक पण विधान चुकीचं नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 5 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. आता पुढील प्रश्न आपण बघूया. त्यानंतर आता याच प्रश्नासंबंधी सांगतो. आता ही केंद्रामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन केला ना पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली. तसंच नंतर काय केले की विविध राज्यामध्ये काय केले की मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली लोकसंख्या आयोग स्थापन केला, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघणार आहे. लोकसंख्याविषयक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती किंवा आयोग स्थापन करण्यात आला नव्हता,
आला नव्हता असं आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 भोर समिती 1943, 2 करुणाकरण समिती 1991, 3 डॉक्टर एम एस स्वामीनाथन समिती 1993 आणि 4 तेंडुलकर समिती 2012. तर याच्यामध्ये तेंडुलकर समिती ही लोकसंख्याविषयक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी नेमली नव्हती, तर ती दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी नेमली होती. पण या ठिकाणी जर बघितलं बाकीच्या ती वरील तिन्ही जी काही समिती आहे त्या लोकसंख्याविषयक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या होत्या, परंतु तेंडुलकर समिती ही काय केली होती, दारिद्र्याच्या अभ्यासाशी संबंधित आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 4 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. डॉक्टर एम एस स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार डॅश डॅशपर्यंत भारतीय लोकसंख्या पर्याप्त किंवा स्थिर ठेवण्याचं उद्दिष्ट होते. ऑप्शन नंबर 1 2010, 2 2015, 3 2018, 4 2020. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 2015. डॉक्टर एम एस स्वामीनाथन समिती 1993 नेमली होती. त्या समितीच्या शिफारशीनुसार भारताची लोकसंख्या ही 2015पर्यंत स्थिर ठेवण्याचं काय होतं की उद्दिष्ट होतं किंवा शिफारस केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2. आता पुढील प्रश्न आपण बघूया. तर लोकसंख्या वाढीचे टप्पे याबाबत चूक विधान ओळखा. याच्यामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आहेत ना, त्याच्यामध्ये एकूण 5 टप्पे आहेत लोकसंख्या वाढीचं. त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्याबद्दल या ठिकाणी वन लायनरमध्ये माहिती दिलेली आहे. ते या ठिकाणी बघूया आपण कुठल्या टप्प्यामध्ये त्याचं कुठलं वैशिष्ट्य होतं. आता ऑप्शन नंबर 1 पहिला टप्पा जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असतात. हे तर या ठिकाणी बरोबर आहे. आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितले, हे या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे काय असतात की जास्त असतात. त्यावेळेला कुठल्याही आरोग्यविषयक सुविधा नव्हत्या. आता पूर्वी जर बघितलं आधीच्या मागील 150, 200, 250 वर्षापूर्वी त्यावेळेला आरोग्याच्या सुविधा नसणारच आहेत ना, बरोबर. आरोग्याच्या सुविधा नाहीत म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं कुठलं आजार आलं, कुठली साथीचे रोग आलं तर त्यावेळेला हॉस्पिटलायझेशन नसल्यामुळं त्या ठिकाणी उपचार होणार नव्हतं. तेव्हा माणसं खूप सारी मरत होती, जसे की प्लेगची साथ असेल, अशा अनेक साथी आल्या होत्या. 1918-20 पण आली होती. जसं आता 2020 जशी आलेली आहे कोरोनाची साथ, तशा पण अनेक प्लेगची साथ आलेली आहे. 1720 आली होती, 1820 पण आली होती आणि 1920च्या आसपास पण पण आली होती. अशा प्रकारे काय की यावेळेला पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जास्त असतात. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे काय होतं की हे दोन्ही जास्त असल्यामुळे लोकसंख्या काय असते की स्थिर असते. कारण की जन्मदर पण जास्त आणि मृत्यूदर पण जास्त, म्हणजे काय फरक पडणार आहे का. जर समजा मृत्यूदर 100 असेल एका दिवसाला आणि जन्मदर 100 असेल आणि मृत्यूदर पण त्याच्या आसपास असेल तर लोकसंख्या वाढणार आहे का. जेवढे जन्माला येते जवळजवळ तेवढेच मरतात, म्हणजेच लोकसंख्या स्थिर राहते पहिल्या टप्प्यामध्ये. दुसरा टप्पा आहे ना, त्याच्यामध्ये जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असतो. हे पण या ठिकाणी विधान या ठिकाणी बरोबर आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होते की दवाखान्याची सुविधा वगैरे आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात. त्यामुळे काय होतं की या ठिकाणी मृत्यूदर कमी होतो. जन्मदर जास्त पण मृत्यूदर कमी असतो. मृत्यूदर कमी झाला, आता इथं जन्मदर जास्त आहे पण मृत्यू कमी होतात. मग काय होईल या ठिकाणी, या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की लोकसंख्येचा विस्फोट होतो, लोकसंख्या ही वेगानं वाढते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. मी जे सांगतोय तेवढं तुम्ही लक्षात ठेवा एकदम बारकाईनं. त्यामुळे दुसरं विधान पण या ठिकाणी बरोबर आहे. तिसरा टप्पा ह्याच्यामध्ये तिसरं विधान या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये घट होते, हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. चौथा टप्पा ह्याच्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही कमी होतात, हे पण या ठिकाणी बरोबर आहे. आणि पाचवा टप्पा ह्याच्यामध्ये मृत्यूदर जास्त आणि जन्मदर कमी, या ठिकाणी लक्षात ठेवा. हे उलट झालं या ठिकाणी. बघा आता जन्मदर कमी आहे परंतु या ठिकाणी मृत्यूदर जास्त आहे, बरोबर आहे. हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. पाचव्या टप्प्यामध्ये काय होतं, हा पाचवा टप्पा या ठिकाणी लिहायचं राहिलं. पाचव्या टप्प्यामध्ये मृत्यूदर हा जास्त असतो आणि जन्मदर कमी असतो. त्यामुळं काय होतं की लोकसंख्या वाढत नाही, उलट ती लोकसंख्या घटते. कारण का मृत्यूदर जास्त आहे ना. आणि ही मृत्यूदर जे आहे ना, ही मृत्यू जे होतात ना ते नैसर्गिक होतात किंवा मुद्दामून मारलं जात नाही त्या व्यक्तींना, तर ते लोकसंख्या आहे ना नैसर्गिकरित्या कमी होते. या ठिकाणी याला शून्य वाढीचा टप्पा देखील म्हटलं. पाचवा जो टप्पा आहे ना याला शून्य लोकसंख्या वाढीचा टप्पा या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. कारण याच्यामध्ये लोकसंख्या वाढत नाही तर ह्याच्यामध्ये घटते, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर बोललं ऑप्शन नंबर 6 वरील सर्व विधाने बरोबर, हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया.
लोकसंख्या वाढीच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर डॅश डॅशपेक्षा जास्त असतो. तर लोकसंख्या वाढीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हटलं आहे, लोकसंख्या वाढीच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर, दस वार्षिक नाही विचारलं, वार्षिक दर डॅश डॅशपेक्षा जास्त असतो. ऑप्शन नंबर 1% 2 1.5%, 3 2.1%, 4 3%. ऑप्शन नंबर 3 आहे ना, हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. लोकसंख्या वाढीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर किती असतो? 2.1% पेक्षा जास्त असतो. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया. लोकसंख्या वाढीच्या डॅश डॅश टप्प्यात लोकसंख्या ही कृषीवर जास्त अवलंबून असते. ऑप्शन नंबर 1 पहिल्या, 2 दुसऱ्या, 3 तिसऱ्या, 4 चौथ्या. तर या ठिकाणी जर बघितलं, ऑप्शन नंबर 2 दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, लोकसंख्या वाढीचा जो दुसरा टप्पा आहे ना, या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही जास्त करून कृषीवर आधारित असते. लक्षात ठेवा, दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही जास्त करून कृषीवर आधारित असते. त्यामुळे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. लोकसंख्या वाढीच्या डॅश डॅश या टप्प्यात शहरीकरण व औद्योगिकरण वेगात वाढते. ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 पहिल्या, 2 दुसऱ्या, 3 तिसऱ्या, 4 चौथ्या. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3. काय होतं की लोकसंख्या वाढीच्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये शहरीकरण व औद्योगिकरण आहे ना, ते वेगात वाढतं. काय होतं की शहरीकरण आणि औद्योगिकरण हे लोकसंख्या वाढीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये वाढतं. म्हणून याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता लोकसंख्या शून्य दर्शवणारा टप्पा ओळखला जातो? ऑप्शन नंबर 1 दुसरा, 2 तिसरा, 3 चौथा, 4 पाचवा. तर या ठिकाणी जर पाचवा टप्पा आहे ना, ऑप्शन नंबर 4 पाचवा टप्पा आहे ना, याच्यामध्ये पाचव्या टप्प्यामध्ये काय होतं की आधीच बघितलं आपण, काय होतं पाचव्या टप्प्यामध्ये जन्मदर हे कमी असतात आणि मृत्यूदर हे जास्त असतात. बरोबर आहे. मृत्यूदर जास्त असल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या वाढत नाही, कमी होते. त्यामुळे त्याला काय म्हणतात की शून्य वाढ दर्शवणारा टप्पा या नावानं ओळखलं जातं. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 पाचव्या टप्प्यालाच काय म्हटलं जातं की शून्य वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आपण बघूया. डॅशच्या वर्षानंतर भारताने लोकसंख्या वाढीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला. ऑप्शन नंबर 1 1901, 2 1911, 3 1921, 4 1931. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 1921. तुम्हाला माहीत असेल 1921मध्ये जी जनगणना झाली होती, त्या जनगणनेमध्ये काय झालं होतं की भारताची लोकसंख्या ही वाढत चालली होती. परंतु 1921च्या जनगणनेमध्ये भारताची लोकसंख्या पूर्वीच्या जनगणनेपेक्षा वाढण्याऐवजी ती काय झाली होती, कमी झाली होती. काय झाली होती की 1921मध्ये लोकसंख्या ही वाढण्याच्या ऐवजी काय झाली होती की कमी झाली होती. म्हणून त्याला लोकसंख्या विभाजनाचं वर्ष या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. तो प्रश्न पुढे आहेच, ते बघणारच आहोत. तर याच्यामध्ये जर बोलले की 1921 नंतर या वर्षानंतर भारताची लोकसंख्या वाढीच्या भारताने काय केलं की लोकसंख्या वाढीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश केला. कधी, कुठल्या वर्षानंतर? 1921. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. डॅश हे वर्ष भारताच्या लोकसंख्या विभाजनाचं वर्ष म्हणून ओळखले जाते. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 1901, 2 1911, 3 1921, 4 1931. ऑप्शन नंबर 3 1921 हे भारताच्या लोकसंख्येचं विभाजनाचं वर्ष म्हणून ओळखले जातं. कारण 1901 ते 1921, 1911 ते 1921 म्हणजे हा 10 वर्षाचा कालावधी. आता 10 वर्षामधून एकदा जनगणना होते. बरोबर आहे. आणि 1921मध्ये जनगणना झाली, त्यावेळेला भारताची लोकसंख्या ही 0.31% किती 0.31% काय झाली होती की कमी झाली होती. 0.31% कमी झाली म्हणजे मायनस या ठिकाणी लोकसंख्या 10 वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर किती होता 1921मध्ये? -0.31%. वजा 0.31% हा
1921च्या 10 वार्षिक लोकसंख्याचा वाढीचा दर होता, म्हणजे 1911 ते 1921पर्यंत. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या वाढण्याच्या ऐवजी कमी झाली होती. याचं कारण म्हणजे काय, 1918 आणि 1920 या दरम्यान एक साथीचा रोग आला होता. त्या साथीच्या रोगामध्ये भारतातील अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. हे एक त्याचं कारण आहे. आणि दुसरी अनेक बरीचशी कारणं आहेत. त्यावेळेला दवाखान्याची पण एवढी, आरोग्याची एवढ्या सुविधा पण नव्हत्या, बरोबर आहे. तर या ठिकाणी आता जसा कोरोनाची लाट आली होती, तशीच त्याप्रमाणे काय की स्पॅनिश फ्लू म्हणतात, स्पॅनिश फ्लूची लाट वगैरे आली होती. त्याच्यामध्ये भारतामध्ये जवळजवळ मला वाटते त्यावेळेला पूर्ण जगामध्ये का भारतामध्ये असं काहीतरी 5 करोड लोक त्यावेळेला मृत्युमुखी पडले होते. स्पॅनिश फ्लू देखील असंच, त्याच्यामध्ये पण असंच होतं, सुरक्षित अंतर ठेवा, बरोबर, वेगळं राहायचं. आता जसं कोरोनाच्या काळामध्ये कसं त्याला काय केलं, क्वारंटाईन केलं जातं तसं वगैरे, तसं ते वेगळं राहावं लागत होतं स्पॅनिश फ्लूमध्ये पण. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारे मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे काय झालं की ही लोकसंख्या जी वाढण्याऐवजी कमी झाली होती. आणि तो लोकसंख्या वाढीचा दर किती होता त्या काळामध्ये, वजा 0.31%. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3. तर पुढील प्रश्न आपण बघूया. डॅशच्या जनगणनेनुसार भारताचा लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक वृद्धी दर सर्वात जास्त होता. डॅशच्या जनगणनेनुसार भारताचा लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक वृद्धी दर, दशवार्षिक या ठिकाणी विचारलं आहे, सर्वात जास्त होता. तर या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 1 1951, 2 1961, 3 1971, 4 1991. तर या ठिकाणी जर बघितलं 1971 मध्ये भारताचा लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक दर हा किती होता, जवळजवळ 25% आसपास होता. लक्षात ठेवा, 24.80 का काहीतरी आहे. म्हणून या ठिकाणी जवळजवळ 25% आसपास होता. सर्वात कमी कधी होता, 1921 मध्ये होता. आपण बघितलं वजा 0.31%. सर्वात कमी आहे हा लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक दर 1921 मध्ये. सर्वात जास्त कधी आहे, 1971 मध्ये जवळजवळ 25% आसपास आहे. आणि त्यानंतर आता 2001 मध्ये किती होता, 2011 मध्ये किती होता, ते पण या ठिकाणी आपण बघणारच आहोत. बघूया त्या ठिकाणी पुढील प्रश्न आहे का. तर तुम्हाला सांगतो, जर समजा माहीत नसेल तर पुढं प्रश्न त्याच्यामध्ये पुढल्या प्रश्नामध्ये त्याच्या आधी पण सांगतो मी. या ठिकाणी 2001 मध्ये जर बघितलं तर 21.5% आसपास होता. किती, 21.5% च्या आसपास, 21.5% आसपास 2011 मध्ये होता. सध्या जर बघितलं किती आहे, सध्या 17.64, म्हणजे 2011ची जी काही जनगणना आहे त्याचा दशवार्षिक वृद्धी दर किती आहे लोकसंख्या वाढीचा, 17.64%, 17.64% एवढा आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला. सर्वात कमी दशवार्षिक वृद्धी दर, लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक वृद्धी दर किती होता, वजा 0.31%. हा कधी होता, 1921 मध्ये. सर्वात जास्त 1971 मध्ये 25%च्या आसपास होता. 2001 मध्ये 21.5% आसपास होता. आणि 2011 मध्ये 17.64% इतका होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर 3. तर पुढील प्रश्न आपण बघूया. डॅशच्या देशाचा लोकसंख्या व क्षेत्रफळाने 5वा क्रमांक लागतो जगामध्ये, बरं का. डॅशच्या देशाचा लोकसंख्या व क्षेत्रफळाने जगात 5वा क्रमांक लागतो. ऑप्शन नंबर 1 अमेरिका, 2 दक्षिण आफ्रिका, 3 ब्राझील, 4 बांगलादेश. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 ब्राझील या देशाचा क्षेत्रफळाने तसेच लोकसंख्येने 5वा क्रमांक लागतो जगामध्ये, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 3 नंबरला अमेरिका आहे लोकसंख्येमध्ये, 4 नंबरला इंडोनेशिया आहे. 1 आणि 2 नंबरचं देश तर तुम्हाला माहितीच आहेत, त्यामुळं मी काय सांगायची गरज नाही. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. याच्यामध्ये खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ऑप्शन नंबर 1 1804 मध्ये जगाची लोकसंख्या 1 अब्ज झाली. लक्षपूर्वक या ठिकाणी विधाने बघायचे आहेत. या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 दिलं, या ठिकाणी 1804 मध्ये जगाची लोकसंख्या 1 अब्ज झाली. या ठिकाणी योग्य, या ठिकाणी आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे. या ठिकाणी योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. म्हणून 11 जुलैला काय केलं जातं, या ठिकाणी 11 जुलै तुम्हाला माहिती असेल, 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातोय. त्यानंतर 11 जुलै 1989 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची शिफारस केली. कधी, 1989 मध्ये, 11 जुलै 1989 मध्ये. हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि तेव्हापासून काय केलं जाते की
11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातोय. आणि वरील सर या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 ही काहीतरी या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला 1804 मध्ये जगाची लोकसंख्या 1 अब्ज झाली, 1987 मध्ये 5 अब्ज झाली. आणि दुसरा अजून एक सांगतो 2011 मध्ये जर बघितलं तर जगाची लोकसंख्या किती झालेली आहे 2011 मध्ये 7 अब्ज झाली. किती 7 अब्ज हे लक्षात असू द्या. आणि आता जर बघितलं 8 अब्जच्या आसपास लोकसंख्या होईल. आता 2011 आता जगाची जनगणना होईल लोकसंख्या किंवा भारताची जनगणना होईल. त्याच्यामध्ये भारताची जनगणना झाल्यानंतर पण जगाची पण जनगणना होते या ठिकाणी या कालावधीमध्ये होईल. तर त्यावेळेला कळेल जगाची लोकसंख्या किती आहे. पण काही वर्षापूर्वी म्हणजे मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी त्यावेळेला 7.6 अब्ज इतकी जगाची लोकसंख्या होती. किती 7.6. या ठिकाणी व्यवस्थित लिहिणं झालं आहे पेन या ठिकाणी 7.6. मी या ठिकाणी कुठंतरी वाचलं होतं 7.6 ही जगाची लोकसंख्या आहे. गेल्या 1-2 वर्षापूर्वीपर्यंत त्यावेळेला जनगणना झाली होती 7.6 अब्ज होती. म्हणजे आता त्याला झालं 2-3 वर्ष तर झाली म्हणजे 8 अब्ज तर लवकरच झालं असेल किंवा होईल पण लवकर पूर्ण. तर या ठिकाणी हे एवढं लक्षात तुम्ही ठेवा 2011 मध्ये 7 अब्ज एवढी लोकसंख्या होती. 1804ला 1 अब्ज झाली, 1987 मध्ये 5 अब्ज, 2011 मध्ये 7 अब्ज आणि सध्या जर बघितलं मागच्या 2-3 वर्षामध्ये तर त्यात 7.6 अब्ज होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी चूक विधान ओळखा. आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 11 जुलै 2010 रोजी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली. हे या ठिकाणी बरोबर आहे का? हे विधान या ठिकाणी चूक आहे. तर 11 जुलै नाही तर त्याच्यामध्ये जर बघितलं 11 मेला आहे. काय की 11 मे किती 2000 11 मे 2000 त्यात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आलं होतं ना. त्या दिवशी का आलं होतं भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली होती. कधी 11 मे 2000 रोजी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली होती. 11 जुलै 2010ला नाही. म्हणून या ठिकाणी हे पहिलं विधान या ठिकाणी चूक आहे. दुसरं जगातील 6 लोकांपैकी 1 भारतीय आहे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. जगातील 6 लोकांपैकी 1 भारतीय आहे. प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या ऑस्ट्रेलिया या देशा एवढी वाढते हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. बघा प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या ही काय होती ऑस्ट्रेलिया या देशा एवढी वाढते. त्यामुळं या ठिकाणी जर बघितलं आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. भारतात कुटुंब नियोजनाचा प्रयोग सर्वात प्रथम डॅडॅस यांनी सुचवला. कोणी सुचवला होता? त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 दिला आहे. त्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, 2 र.द. कर्वे, 3 राघव भांडारकर, 4 दादाबाई नौरोजी. भारतामध्ये कुटुंब नियोजनाचा प्रयोग सर्वात प्रथम डॅडॅस यांनी सुचवला होता. ते म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ते पुत्र होते, ते डॉक्टर होते. त्यामुळे यांनी काय केलं होतं की भारतामध्ये कुटुंब नियोजनाचा प्रयोग सर्वात प्रथम त्यांनी सुचवला होता. म्हणून याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया. लोकसंख्येची घनता खालीलपैकी कशा प्रकारे मोजली जाते? कंबाईन सी. आता हे ठिकाणी आयोगाने विचारलेले प्रश्न या ठिकाणी सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी कशा प्रकारे मोजली जाते? कंबाईन सी 2019 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 दर हेक्टरी, 2 दर चौरस फूट, 3 दर चौरस किलोमीटर, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर याच्यामध्ये दर चौरस किलोमीटर याच्यामध्ये काय केली जाते की लोकसंख्येची घनता आहे ना त्यामध्ये मोजली जाते असं म्हटलं जातं. त्यामध्ये म्हणजे काय की एखाद्या ठराविक प्रदेशामध्ये किती लोकसंख्या राहते त्यालाच काय म्हटलं जातं की लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं. बरोबर आहे. ही कुठल्या एककामध्ये मोजली जाते? दर चौरस किलोमीटर. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. दोन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? AS व 2013 व PSI 2016 असं 2 वेळा हा प्रश्न विचारला आहे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 115 कोटी,
2 121 कोटी, 3 130 कोटी आणि 4 125 कोटी. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 121 कोटी ही काय की भारताची लोकसंख्या होती. सर्वात जास्त कुठल्या राज्याची आहे? उत्तर प्रदेश, जवळजवळ 20 कोटीच्या आसपास, म्हणजेच काय की 19 कोटी 98 लाखच्या आसपास काय की त्या ठिकाणी, म्हणजेच 20 कोटीच्या आसपास काय की उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या आहे. महाराष्ट्र जर बघितलं तर 2 नंबरला आहे. क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र 3 नंबरला आहे, लोकसंख्येमध्ये 2 नंबरला आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2. चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. त्या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी बसणं झाला आहे. ठीक आहे, आपण थोडासा नंतर स्लाइड करू. भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले की कुटुंब नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करताना अनेक अडथळे आहेत, असं कोणी म्हटलं होतं या ठिकाणी? तर त्याचं उत्तर आहे, आता बघूया आपण ऑप्शन. PM दांडेकर, 2 मालथस, 3 MD तेंडुलकर, 4 S चंद्रशेखर. या ठिकाणी जर बघितलं S चंद्रशेखर हे काय, तर या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 4 काय की या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी प्रश्न तुम्ही वाचला असेल या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 S चंद्रशेखर यांनी काय म्हटलं होतं? कुटुंब नियोजन करणं याविषयी मतभेद व्यक्त करणं सोपं आहे, परंतु त्याच्या संबंधित त्या कार्यक्रमासंबंधित त्याची अंमलबजावणी करणं हे खूप अवघड आहे किंवा अडथळ्याने युक्त आहे, असं कोणी म्हटलं होतं? S चंद्रशेखर यांनी म्हटलं होतं. आणि कुटुंब नियोजनाचा पहिला प्रयोग भारतामध्ये कुणी सुचवला होता? र. द. कर्वे यांनी सुचवला होता. याच्या आधीच आपण प्रश्न बघितलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर 4 हे काय, तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण बघूया. भारतातील उच्च जन्मदरास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत? कंबाईन सी 2019 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. आपल्याला या ठिकाणी सामाजिक घटक विचारले आहे. कोणते 2 सामाजिक घटक? सामाजिक घटक तुम्हाला ओळखू आलं पाहिजेत. याच्यामध्ये ऑप्शन नंबर अ दिलं आहे गरिबी. गरिबी हे तर नाही, गरिबी हे नाही, कारण गरिबी ही काय की आर्थिक घटक आहे. ऑप्शन नंबर ब लग्नाच्या वेळी कमी असणारे वय हे एक सामाजिक घटक आहे. बरोबर आहे, कमी वयामध्ये लग्न करणं हे देखील म्हणजे उच्च जन्मदरास कारणीभूत असणारा सामाजिक घटक आहे. ऑप्शन नंबर क शेतीचं प्राबल्य हे आर्थिक घटक आहे. शेतीचं प्राबल्य हे आर्थिक घटक आहे, त्यामुळे क पण नाही या ठिकाणी. धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा हे पण या ठिकाणी जर हा सामाजिक घटक आहे. म्हणजे ब आणि ड हे 2 काय आहेत की लग्नाच्या वेळी म्हणजे कमी वयामध्ये लग्न करणं किंवा धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. म्हणजे अंधश्रद्धा काय असतात की वंशाचा दिवा मुलगाच पाहिजे, त्याच्यातून लोकसंख्या वाढते ना, की त्याआधीच 2-3 मुली आहेत, 4 मुली आहेत, परत ती मुलाच्या हट्टापायी अजून ती लोकसंख्या वाढत जाते. बरोबर आहे, हे चुकीचं आहे ना या ठिकाणी. त्या ठिकाणी काय केलं की मुली आता सध्या जर बघितलं, मुली ह्या कशाच्या बाबतीत कमी आहेत? कुठंच कमी नाहीत. बरोबर आहे, कशाच्याही बाबतीत कमी नाहीत मुली. आता सध्याचं 10वी आणि 12वीचं रिझल्ट झालेत बघा. 10वीचा रिझल्ट झाला आहे कालच, त्याच्यामध्ये पण मुलींनी बाजी मारलेली आहे. इकडं माझ्या गावामध्ये जे हायस्कूल आहे ना, त्या ठिकाणी पहिल्या 3 टॉपर मुलीच आहेत. तर हे मला सांगायचं तात्पर्य काय आहे की हे असं केवळ मुलगाच पाहिजे म्हणून असं हट्ट करत बसू नका, किंवा वंशाचा दिवा मुलगाच पाहिजे. मुली पण आजकाल कुठल्याही बाबतीत कमी नाहीत, सर्व क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर आहेत. त्यामुळं तेव्हा अशा प्रकारचा हट्ट सोडून द्या, म्हणजे लोकसंख्येवरती थोडासा ब्रेक तरी लागल. त्यामुळे याच्यामध्ये जर बोला ऑप्शन नंबर ब आणि ड या ठिकाणी जर बोला ऑप्शन नंबर 2 हे काय, तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. आणि आधीचा जो प्रश्न झाला त्यामध्ये सामाजिक घटक विचारलं होतं आणि आर्थिक घटक पण आर्थिक घटकावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये आपण बघितलं गरिबी, आणि त्यानंतर काय वेळ गरिबी आणि दुसरा कुठला होता? शेतीचं प्राबल्य. हे 2 आर्थिक घटक आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतोय. सामाजिक घटक विचारलाय म्हटल्यानंतर आर्थिक घटक विचारला जाऊ शकतो ना. म्हणजे आपण पण आयोगाच्या पुढं थोडंसं विचार केला पाहिजे की बाबा आयोग कुठला प्रश्न विचारू शकतोय. नाहीतर केवळ पुस्तकं नुसतं वाचलं ती पाठ केलं तसं करून नाही जमत. स्वतःच्या डोक्याचा पण वापर करावा लागतोय कधी कधी. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तत्कालीन ताबडतोबीचं उद्दिष्ट डॅश होते. आपल्याला तत्कालीन उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आपण याच्या आधी तत्कालीन उद्दिष्ट कुठले आहे, मध्यमकालीन उद्दिष्ट कुठली आणि दीर्घकालीन उद्दिष्ट कुठली मी सांगितलं होतं. त्याच्यामध्ये तत्कालीन उद्दिष्ट विचारले या ठिकाणी कंबाईन बी 2020 हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 आरोग्यविषयक पायाभूत सुविधा पुरवणे हे या ठिकाणी बरोबर आहे, तत्कालीन उद्दिष्ट. ऑप्शन नंबर 2 एकूण जन्मदर कमी करणे
हे या ठिकाणी नाही. सर्व बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे आणि एकूण जनन दर कमी करणे हे काय मध्यमकालीन उद्दिष्ट आहे. वरीलपैकी सर्व या ठिकाणी जर बघितलं तर ऑप्शन नंबर 1 हे काय की आरोग्यविषयक पायाभूत सुविधा पुरवणे, तसे हे काय की अल्पकालीन म्हणजे तत्कालीन म्हणजे ताबडतोबीचं उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर अजून कुठलं उद्दिष्ट होते त्याचं, संततिक प्रतिबंधक साधनांचा वापर करणे आणि लहान मुलांचे आरोग्य सुधारणे, अशा प्रकारचे काय की अल्पकालीन ताबडतोबीचे उद्दिष्ट आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एका कुटुंबात 2च मुले असावेत म्हणजेच हम दो हमारे दो असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर केले? STI 2015 हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 1976, 2 1991, 3 2000 आणि 4 2001. या ठिकाणी जर बघितले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आलं होतं, कधी आलं होतं? 2000 आलं होतं ना. 2000 नवीन लोकसंख्या धोरण 2000, त्याच्यामध्ये काय केलं होतं की हम दो हमारे दो अशा प्रकारची घोषणा दिली होती. म्हणजे एका कुटुंबात 2च मुले असावीत, म्हणजे 2 मुलं झाली आणि पती पत्नी दोघंजण 4 झालं म्हणजे चौकोनी कुटुंब देखील असं म्हणू शकता किंवा हम दो हमारे दो अशा याचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्टाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? STI 2014 हा प्रश्न विचारला आहे. सॉरी. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 बद्दल चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 माता मृत्यूदर प्रति लाख जन्मास 100पेक्षा खाली आणणे हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. त्यानंतर सार्वत्रिक लसीकरण हे पण या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 बाल मृत्यूदर प्रति 1000 जन्मास 20च्या खाली आणणे हे पण या ठिकाणी 20च्या खाली आणणे हे बरोबर आहे का? नाही. 20च्या खाली आणणे नाही तर 30च्या खाली आणणे. 30च्या खाली आणणे हे बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी चूक विधान ओळखायला सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये माता मृत्यूदर प्रति लाख जन्मास 100पेक्षा खाली आणणे या ठिकाणी दीर्घ मुक्तीचं हे उद्दिष्ट होतं. बरोबर आहे. 100पेक्षा खाली आणणं. सार्वत्रिक लसीकरण पण हे दीर्घ मुक्तीचं उद्दिष्ट आहे. बाल मृत्यूदर हे प्रति जन्मास 30च्या खाली आणणं हे पण काय की दीर्घ मुक्तीचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे चूक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितले म्हणून ऑप्शन नंबर 3 काय तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. या ठिकाणी मी खूप सारं चांगलं प्रश्न तयार केलेले आहेत. आयोगाचा पण प्रश्न आहेत, मी तयार केलेले पण प्रश्न आहेत. याच्या बाहेरचा प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे. मी म्हणत नाही की सगळं याच्या बाहेरचं अजिबातच येणार नाही. कसं आहे माहिती आहे, त्यावेळेला लकचा पण खूप लक पण साथ असावं लागतं. म्हणजे काय की खूप सारं जवळ 20-25 समाजसुधारक पाठ केले एकदम, परंतु बाहेरचाच एखादा समाजसुधारक त्याच्यामध्ये न वाचलेल्यातला त्याच्यातलंच प्रश्न आलं तर तो लकचा प्रॉब्लेम झाला ना. म्हणजे लक कधी लक पण साथ देणं खूप महत्त्वाचं असते. बरोबर. काय वेळा काय होतं की एखाद्या विद्यार्थ्यानं समाजसुधारक फक्त 4-5च पाठ केलेत आणि त्यातलंच त्या परीक्षेला आलं, आणि इकडे एका विद्यार्थ्यानं 20-25 समाजसुधारक पाठ केलेत पण त्याच्या बाहेरचा दुसरा समाजसुधारकावरती प्रश्न विचारलं. त्यावेळेला लकची साथ असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सगळं लकवरती सोडू नका. लक प्लस स्वतःची मेहनत असली पाहिजे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालील विधानापैकी बरोबर विधान ओळखा. कंबाईन सी 2018 हा प्रश्न विचारला आहे. बरोबर विधान ओळखायला सांगितलं आपल्याला. ऑप्शन नंबर 1 पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन व मागासलेली असते हे या ठिकाणी बरोबर आहे विधान. ऑप्शन नंबर 2 दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्या वेगात वाढते. मी सांगितलं होतं त्या ठिकाणी जन्मदर कमी आणि आपले जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी होतात, कारण की आरोग्यविषयक सुविधा वाढलेल्या असतात दुसऱ्या टप्प्यामध्ये. त्यामुळे काय की या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट होतो. त्यामुळे काय की दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्या वेगानं वाढते. तिसऱ्या टप्प्यामध्ये जर बघितलं तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगिकरण वेगात होते. हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. आणि चौथ्यामध्ये याचे काय ऑप्शन दिलेलं आहे, 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 4ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 5 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश डॅश कंबाईंड बी 2018मध्ये हा प्रश्न विचारला आहे. आधीच आपण याबद्दल माहिती बघितलेली पण आहे. याच्यामध्ये काय दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, जन्मदर काय असतो की जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असतोय. आरोग्यविषयक सुविधा असल्यामुळं लोकसंख्या वेगाने वाढते, लोकसंख्येचा विस्फोट होतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1च या प्रश्नाचं काय की बरोबर आहे. लोकसंख्या काय होते की वेगानं वाढते. चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर डॅश डॅश STI 2015मध्ये हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन नंबर 1 जन्मदर उच्च व मृत्यूदर वेगाने घटतो. या ठिकाणी पहिला ऑप्शन ज्या ठिकाणी बरोबर आहे. जन्मदर काय असतो, उच्च असतो म्हणजे जास्त असतो आणि मृत्यूदर वेगाने घटतो. वेगाने घटल्यामुळे काय होतं, लोकसंख्या वेगाने वाढते आणि लोकसंख्येचा विस्फोट होतो. त्यामुळे काय की या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर चला मग पुढील म्हणजे लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये याच्यावरती 2 प्रश्न एक विचारलेत. या ठिकाणी लोकसंख्या वाढते की घटते, केवळ याच पॉईंटवरती 2 वेळा प्रश्न विचारलेत. त्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला आहे लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावरती. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. या ठिकाणी हा प्रश्न मोठा आहे. या ठिकाणी चौथा ऑप्शन बसतोय का नाही बघू. त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या जागतिक लोकसंख्या अहवाल 2011 नुसार भारताची लोकसंख्या 2025 पर्यंतमध्ये डॅश इतकी होईल, जेणेकरून चीनच्या 1.39 अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाऊन भारत काय होईल की जगातील लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात मोठा देश ठरेल. हा प्रश्न जर विचारला आहे STI 2015मध्ये हा प्रश्न विचारला आहे. म्हणजे हा प्रश्न थोडक्यात काय म्हटलं की संयुक्त राष्ट्र संघटनेची एक 2011मध्ये काय झाली की एक जनगणना झाली होती. म्हणजे जनगणना किंवा अहवाल सादर केला होता. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की भारताची लोकसंख्या ही 2025मध्ये चीनच्या लोकसंख्या 1.39 लोकसंख्येच्या पुढे जाऊन भारत हा जगातील पहिला देश ठरेल. तर त्यावेळेला भारताची लोकसंख्या नेमकी किती असेल. चीनची 1.39 अब्ज, तर भारताची लोकसंख्या किती असेल 2025 पर्यंत. ऑप्शन नंबर 1 1.44 अब्ज, 2 1.46 अब्ज, 3 1.45 अब्ज. या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 1.46 अब्ज हेच काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 खाली काय आहे तो या ठिकाणी बघायची गरज नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 ही काय की 1.46 अब्ज त्यावेळेला भारताची लोकसंख्या असेल आणि चीनची लोकसंख्या किती असेल 1.39 असेल. आणि भारत काय होईल की जगातील सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश ठरेल. कधीपर्यंत 2025 पर्यंत असं अहवाल सादर केला आहे संयुक्त राष्ट्र संघटनेनं. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया. सन 2001 ते 2011च्या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर 1000 किती होता. आपण याच्या आधीच बघितलं सर्वात जास्त कधी होता, कमी कधी होता हे आपण बघितलं होतं. तर 2001 ते 2011मध्ये आपल्याला विचारलं आहे. ऑप्शन नंबर 1 24.7, 3 23.9, 3 2 23.9 आणि 3 21.5 आणि 4 आहे तो म्हणजे 17.64. तर ऑप्शन नंबर 4 हे काहीतरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. 2001 ते 2011मध्ये भारताचा 10 वार्षिक लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर किती होता 17.64% होता. 2000 आता 1991 ते 2001 पर्यंत किती होता 21.5% होता. किती 21.5%च्या आसपास होता. सर्वात जास्त कधी होता 1971मध्ये होता किती 25%च्या आसपास होता. आणि सर्वात कमी कधी होता 1921मध्ये होता. भारताची लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झाली होती. बरोबर आहे, वजा 0.31%. मी आधीच्या प्रश्नामध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला मग आता पुढील प्रश्न आपण बघूया. हा प्रश्न मोठा आहे. या ठिकाणी आपल्याला आधी वाचून बघावं लागलं. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ याच्यामध्ये खूप मोठा प्रश्न आहे. नुसता प्रश्न बघून तुम्ही हादरून जाऊ नका. ह्याच्यामध्ये काय विचारलं आहे तेवढंच तुम्ही पिकअप करा. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे. बरोबर आहे. 2 भारताचे क्षेत्रफळ जगाचे किती आहे 2.4% आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या जगाची किती आहे 16.85% आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली. हे सगळं आपल्याला माहिती दिलेली आहे आधी.
आपल्याला माहितीच आहे की भारताचं क्षेत्रफळ हे जगाच्या किती आहे 2.4% आहे आणि भारताची लोकसंख्या जगाच्या किती आहे 16.85%. बरोबर. आणि आता या ठिकाणी प्रश्न काय विचारला या ठिकाणी, फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार आहे. एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक उच्च जननदरास कुठला घटक जबाबदार आहे एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आधी तुम्ही काय पण सांगू द्या प्रश्नामध्ये, भारताचा जगामध्ये लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो किंवा भारताचं क्षेत्रफळ एवढं आहे किंवा तेवढं आहे, असं काय पण सांगू द्या, आशिया खंडामध्ये भारत हा सर्वात मोठा देश आहे, असं पुढं वर काही पण त्यांनी सांगू द्या, फक्त आपल्याला काय विचारलं आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक या ठिकाणी विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आता प्रश्न मी या ठिकाणी वरती घेतो, प्रश्न या ठिकाणी काय करते वरती घेतो, म्हणजे ऑप्शन दिसतील आपल्याला. एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक आपल्याला विचारलं आहे. याच्यामध्ये जर बघितली की धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया, बरोबर. या ठिकाणी धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया हे या ठिकाणी आपल्याला एक सामाजिक घटक आणि एक आर्थिक घटक या ठिकाणी विचारले. धीम्या गतीने होणार शहरीकरणाची प्रक्रिया हे या ठिकाणी बरोबर आहे. हा प्रश्न जर बघितला कंबाईन बी 2017 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन ए तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी शिक्षणाचा अभाव हे पण या ठिकाणी बरोबर आहे. एक सामाजिक घटक आणि एक आर्थिक घटक असं विचारलं आहे. साथीच्या रोगावरील नियंत्रण हे नाही, हिवतापाच्या रोगात घट झालेली घट, म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि बी एक सामाजिक घटक आणि एक आर्थिक घटक आहे प्रश्नामध्ये विचारल्याप्रमाणे, म्हणून ऑप्शन नंबर एक हे ए आणि बी हे काय या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. लोकसंख्या वाढीच्या डॅश डॅश टप्प्यात लोकसंख्येचा विस्फोट होतो. याच्या आधी मी प्रत्येक लोकसंख्येविषयी टप्प्याविषयी माहिती दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल या प्रश्नाचं उत्तर काय आहे. चला मग या ठिकाणी ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 पहिल्या, ऑप्शन नंबर 2 दुसऱ्या, ऑप्शन नंबर 3 तिसऱ्या, ऑप्शन नंबर 4 चौथ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे ना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये काय करायचं की सांगायचं आहे. बरोबर. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी अपेक्षा करतो की आज मी जी काय दिलेली माहिती आहे ना ह्याच्यामध्ये आपण बघितलं कशा संबंधित की राष्ट्रीय लोकसंख्या आयोग बघितला, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणं बघितली, त्याचबरोबर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत बघितले. अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण माहिती बघितलेली आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र आणि भारताची जनगणना याच्यावर आधारित विचारलेले आयोगाने प्रश्न, आणि या लेक्चरमध्ये पण आयोगाने विचारलेले प्रश्न काही प्रश्न होते, त्याचबरोबर मी तयार केलेले काही प्रश्न होते. त्यामुळे हे जे काय लेक्चर आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघितलंच असेल मी अपेक्षा करतो, आणि तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल अशी मी अपेक्षा करतो. तेव्हा मी अजून एकदा विनंती करतो, मी एवढी मेहनत घेतो आहे म्हटल्यानंतर तुम्ही माझे लेक्चर जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तेव्हा चला मग मी तुमचा मित्र नवनाथ कदम निरोप घेतो आहे. धन्यवाद.